नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मौजे पिंपळगाव माळवी येथील माजी उपसरपंच लताबाई नानाभाऊ कराळे यांची दिनांक 13 मे रोजी दिवसा निर्घृणपणे हत्या करण्यात आली. सदर हत्येला 3 महिने उलटून गेले तरी अजून कुठल्याही प्रकारचा तपास लागलेला नाहीये. कुठल्याही प्रकारचे आरोपी सापडले नाहीत. त्यामुळे मौजे पिंपळगाव माळवी येथील महिला आणि ग्रामस्थांनी 13 मे पासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. यावेळी गोरक्षनाथ आडाव, सागर गुंड, जालिंदर कराळे, नानासाहेब कराळे, आशा आडाव, वैशाली आडाव, मनीषा कराळे, गोरक्ष, रणसिंग पवार, जया, गणेश, अश्विनी आडाव, सविता जाधव आदी पिंपळगाव माळवीच्या महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी गोरख आडाव, शिवप्रहार संघटना युवक तालुका प्रमुख, पिंपळगाव माळवी येथे माजी उपसरपंच लताबाई नानाभाऊ कराळे यांची 3 महिन्यापूर्वी दिवसा ढवळ्या निर्गुण हत्या करण्यात आलेली. आज हत्येला 3 महिने उलटून देखील अजून कुठल्याही प्रकारचा तपास लागलेला नाही. त्यामुळे पिंपळगाव माळवीसह परिसरात भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. त्यामुळे आज आम्ही 8 दिवसापूर्वी जिल्हा पोलीस ॲडिशनल SP साहेब खैरे साहेब यांना भेटलो होतो का साहेब 8 दिवसात तपास लावा, अन्यथा आम्ही 13/5/2025 रोजी उपोषणाला बसणार आहोत. त्या पद्धतीने आज आम्ही उपोषणाला बसलो आहोत. पोलिसांना तपास का लागत नाही अशी उलट सुलट चर्चा आज परिसरामध्ये चालू झालेली आहे. का तपास दाबला गेलाय की काय अशी पण एक चर्चा सर्वसामान्यांमध्ये चालू आहे. त्यामुळे आज आम्ही इथे उपोषणाला बसलो आहोत. तरी लवकरात लवकर तपास लावा. आम्ही नाही जोवर तपास लागत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसूनच राहणार आहोत. मी पिंपळगाव माळवी सरपंच राधिका संजय प्रभूने बोलते. गेले 4 महिन्यापासून आमच्या ताईंना मारून टाकलेलं आहे. 3 महिने झाले मारून टाकले. त्यांचा काहीच तपास नाही लागणार आणि पोलीस स्टेशन पण काहीच दखल घेईना. त्याबद्दल मी त्यांना सांगते की दखल घ्या आणि हे न्याय भेटलाच पाहिजे. लेडीजला काहीच न्याय नाही. सगळ्या लेडीजला न्याय भेटला पाहिजे आणि आम्ही इथं उपोषणला बसलोय तर हे न्याय भेटलाच पाहिजे. जर न्याय भेटला नाही तर आम्ही गाव बंद करू. आम्ही इथं रोडला बसू, सगळ्या महिला घेऊ आणि सगळ्या उपोषणला परत बसणार. नाही भेटलं तर आम्ही असंच करणार, रस्ता रोक आंदोलन करणार. आम्ही मागं हटणारच नाही. आमच्या मावशीला, आमच्या ताईला न्याय भेटलाच पाहिजे. मी बाप्पू गुंड, मयत माझी बहीण होती. माझ्या बहिणीची भर दिवसा घरात कोंडून इतकी निर्गुण हत्या केली तर तिच्या अंगावर कमीत कमी 17 ते 18 इतके बेकार पद्धतीचे वार होते. आणि वस्ती एवढी मोठी असून भर दिवसा एवढी घटना एकदम झाली म्हणजे एकदम दुर्दैवी घटना झालेली आहे. आणि एवढी दुर्दैवी घटना होऊन या घटनेला 3 महिने होऊन उलटून गेलेले आहेत. तर 3 महिने उलटून जाऊन सुद्धा आतापर्यंत आरोपीचा कुठल्या प्रकारच्या अजून छाडा लागलेला नाही, काहीच झालेलं नाही. पण आता आम्ही वारंवार सूचना देऊन सगळ्या ठिकाणी जाऊन सगळ्या पद्धतीने आम्ही समंजसपणाने त्याने एकदम प्रामाणिकपणाने सगळ्यांनी गोष्टी सांगितल्या पर्यंत आमची कोणीही दखल घेऊन नाही राहिली. मग याच्याकरता आम्ही आता या उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. जोपर्यंत आम्हाला या आरोपी जेरबंद करीत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण इथून हाही असंच बसून राहणार आहे. या मला हा न्याय भेटलाच पाहिजे. आरोपी हा कुठला घरातला असो बाहेरचा असो कुठला असो, दरवेळेस आम्हाला असं सांगण्यात येतं की बा आरोपी तुमचा जवळचा आहे आणि आमची थोडीफार दिशाभूल केली जाते. त्यांना असं वाटतं की बा आरोपी जवळचा आहे, घरातला म्हटल्यावर लोक थोडे मागं हटत आहेत. पण आता ह्यावेळेस आम्ही घरातला असो आरोपी किंवा बाहेरचा असो, आरोपी पूर्ण जेरबंद केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. इकडं काही होऊ पण इथं जेव्हाचं रान झालं काही येतो कोणी काही होऊ, किती बेकार घटना होऊ, पण हाई या जागेवर आम्ही बसून राहणार आहे असंच होणार. तर आम्हाला हा न्याय भेटलाच पाहिजे, त्याशिवाय आम्ही उठणार नाही इथून. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.